गाईज नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज माझी सुट्टी आहे आणि आम्ही घ्यायला आलो आहोत दूध, कारण की माझं थोडंसं काम होतं म्हणून मी परत कामावर गेलो थोड्या वेळासाठी. आजची जशी निघली तशी. आणि आत्ता मी दिवसभराचं रुटीन दाखवणार आहे तुम्हाला. असला जबरदस्त शॉर्ट झालाय माहितीये का. मी आता मला लक्षात आलं चहा बनवायचंय, मला साखर नाहीये, पण आता मला आता आणायला जायला लागून बाहेर. त्या दिवशी सामान घेताना माझ्या लक्षात नाही आलं, आणि ज्यावेळेस आता चहा बनवते तर म्हणलं आता बनवायची. मी चहा पित नाही घरी शक्यतो, म्हणजे कधीतरी पिते मी. आता आमच्या घरी मी जर चहा बनवला असेल त्या दिवशी तर माझ्या सिस्टरकडे बनवलं होतं मी, पण म्हणजे मी असं घरी बनवत नाही चहा, बाहेरच पित असते. पण आज मला असं वाटलं की चला आपण बनवावं घरी, कारण की आज ब्लॉग पण घेणार आहे मी थोडासा. आज घरी काम आहेत माझ्याकडे खूप जास्त पेंडिंग, म्हणून मी सुट्टी घेतलेली आज. तर मग आता मला लक्षात आलं चहा बनवायचं म्हणून लक्षात आलं की माझ्याकडे साखर नाहीये. मला त्या दिवशी डोक्यात आलं होतं माझ्या की घ्यायची आपल्याला, पण घ्यायची पण कधी घ्यायची, वेळ नव्हता त्याच्यासाठी, कारण की चहा बनवायचं नव्हता. आता बनवायचं म्हणून मला आठवलं होते. आणि विशेषतः अशी की सुट्टी घेण्याचं कारण माझं हे आहे की मला खूप जास्त त्रास व्हायला लागलाय. म्हणजे मला तर वाटलंय आता माझ्या वयाच्या अनुसार मला जीव दिला पाहिजे मी, असं की आता नाही राहिलं पाहिजे, मी जगलं नाही पाहिजे. एवढे प्रॉब्लेम जर फेस करावं लागत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये एवढ्याशा वयामध्ये आतापासून, म्हणजे हे दुखायलं ते दुखायलं, सारखं ॲडमिट, सारखं हॉस्पिटलमध्येच. आता 2 वर्ष कंटिन्युअसली मी हॉस्पिटल करीत होते. तुम्हाला माहिती काहीतरी रिझन होतं ते हाताच्या इन्फेक्शनमुळं. तर आता ते थोडंसं हे झाले, तर आता कुठं डोळे दुख, कुठं पाठ दुख हे चालू झाले. आणि एक सगळा ब्लेम माझा फोनवरच असते. मग सगळे म्हणजे आरोप मी फोनवरच लावते की फोनमुळे होते, आणि खरंच हे फोनमुळेच होते. जरा कमी प्रमाणात बघितलं त्याचं घाण व्यसन जरा कमी केलं पाहिजे. जर कमी प्रमाणात बघितलं तर नाहीत होणार हे असे प्रॉब्लेम. वेळेवर उठणं, खाणं पिणं जर आपण केलं तर ह्या गोष्टींना आपल्याला पुढं नाही जावं लागणार. पण कळणार आलाय ती, आणि मला ते नाही कळत म्हणून हे प्रॉब्लेम होते तेवढे. तर आता 12 वाजलेले इथं. तर आता इथून पुढचं माझं सगळं रुटीन तुम्ही बघू शकता, मी काय काय करणार आहे काय काय नाही, तर बघत राहा. आता जाते मी साखर आली. पलीकडचं शूट नाही केलं, जास्त पब्लिक होती, गर्दी होती तिथं, म्हणून शूट नाही केलं मी. अब हम बनाएंगे चाय. आमची केस आहे, मला दागा नाही द्यावं म्हणजे झालं झगडा आणि नको देऊ दागा. अभी इस पातीले में दूध को तापो है, तो दूसरे पातीले में चाय बनवेंगे. थोड़ा ही बनवेंगे, ज्यादा चाय पीने का. साखर डालेंगे, जास्त नाही पण 1 चमचा 2 चमचे तरी. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. सगळं दूध सांडलेलं आहे, म्हणजे दूध सगळं सांडलेलं आहे. बघा तुम्ही, मला बघू शकता तुम्ही. बंद कर द्या तुम्ही याला, आपल्याला आहे का. तो हमारे घर पे एक बच्चा है छोटा, इसी वजह से मेरे को उसको दूध बोलना आता है. राईट टाइमच नाही काय करू शकते ना मी. उठलं की तोंड घेऊन कामावर जायचं, कामावर घरी यायचं, खायचं पियचं आणि झोपायचं. अच्छा ठीक है ठीक है ठीक है, समझ गया. आयुष्य खराब करून घ्यायचं असेल तर पुण्याला यायचं. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज. येऊस तर जॉबवरून घरी येईपर्यंत जॉबवर जायचा टाइम होते. एवढी म्हणजे अवघड परिस्थिती असते. ते इंस्टाचे डायलॉग मारायला मी पण मारायला लागले काहीतरी. इंस्टाचे डायलॉग क्या बोला तूने? कप धुण्याचं कारण असं आहे की या कपाला मी चहा पावडर टाकू जराशी कमी. वर काय येतो ह्या चहा सारखा बरोबर सारखा, जराशी कपू दे ना.
एवढं गाव भूक लागली तू टाकू का थोडंसं त्याच्यात ते का बनवत नाही ते बेचे उकळेंगे ज्यादा छान फक्त दुनियाचं कारण असं आहे का त्याला मी महिना वापरत नाही 2 महिने असं येत नाही दोन येत नाही वापर घरी असं तिथून चला मी चहा पिते आणि मग जेवण बनवते थोडंसं काहीतरी शॉर्ट उशीर झालेला ऑलरेडी आलो खूप जास्त शूटला जर बघू गेलं तर जाईल नाही वर दिसू राहिली मी चहा पित असते आता मी खाते काहीतरी थोडंसं 12-1 वाजता नको काहीतरी कधी कधी वाटतं किती छान बनवते खरंच माझंच मला कौतुक नाही ना दुसरं कोणी नाही कौतुक करायला माझं म्हणून बहुत काम है आज यार हमको बहुत ज़्यादा तो इसको मान को भी दर्द हो रहा है कदाचित आहे ना म्हणजे असं असू शकते सारखं असं फोनवर बघितल्यामुळं मी आता चहा पिते तुम्ही बघत राहा ब्लॉग पूर्ण काहीच मी बनवत आहे दोडक्याची भाजी सुकीच करायची आहे जास्त काही मला झालेलं आहे ऑलरेडी उशीर घराचे काम एवढी पडली आवरायची त्याच्यामुळं पटपट लवकर बनवते थोडंसं म्हणजे हे असं हात पण चालू आणि तोंड पण चालू हे पॉसिबल नाही होणार त्याच्यामुळे एकावरच लक्ष देते व्यवस्थित मला फक्त हे पार्ट आवडते मधला म्हणजे जे आता हे कट केलं ना हे नाही घेत मी कधीच हे पार्ट घे म्हणजे बाहेरचा पार्ट घेते मी सगळं ते हे तिथेच राहते पण ते नाही आवडत मला माझ्या आवडीने प्रत्येकाच्या आवडी वेगळी असते रेग्युलरचं माझं चाललेलं असतं बरं का अपडेट द्यायचं पण मला वेळ भेटत नाही आहे ते ब्लॉगच एडिट करायला मला हे होत नाही म्हणजे बाकीचा जरी वेळ असला तरी रील्स स्क्रॉल करण्यामध्ये जाते माझा म्हणजे रील्स बघण्यामध्ये त्याच्यामुळं प्रॉब्लेम व्हायला लागला थोडासा या मोबाईलपासून छुटकारा पाहिजे मला छुटकारा चाहिए मुझे उस मोबाईल से थोडा तर त्यामुळं बघते मी जर कंटिन्युअसली जरी समजा थोडाफार वेळ असेल मला तर ते रील्स बघण्यामध्ये जाते माझा ऑलरेडी सोडून घेतलेला आहे मी ऑफ कॅमेरा सोडून घेतला आता याला चार्जिंग पण करावं लागतं थोडंसं केलं आहे पटकन माझी टाकायची आवडायचे शूटला पण जायचे मला कारण की व्हिडिओ अपलोड करायचे नाही येते माझे इंस्टावरती बघू काय काय होते आज दिवसभर देखते रही अभी मैं भाजी को फोडणी देती हो भाजी करते आणि हिंदीत काय असेल भाजीला फोडणी देते तडका दिया भाजी को नाही वेगळं काहीतरी असू शकतं भाजी बनवते रिस्क है भैया हम कढई ठेवली वर ऑइल कमीच तेल कमीच टाकते जराशी जास्त तेलकट खाल्ल्याने तोंडावरती फोड येतात चुली लावली कुठला प्रकार आहे मलाच नाही माहिती हा जेवण बनवायचा केस मोकळे सोडून असे पण विषय असा झाला होता केस असेच हे करण्याचे कारण की मी उठलेले सकाळी 11:30 वाजता आणि मला थोडंसं काम होतं माझं बाकीचं काम थोडंसं पेंडिंग राहिलं होतं म्हणून मी परत माझ्या तिकडे गेले थोडंसं एका ठिकाणी म्हणजे माझ्या कामाच्याच ठिकाणी गेले मी आणि तिथे जाऊन ते काम पूर्ण केलं वगैरे तिथं ब्लॉग सुरू केलं आणि मी सकाळी उठले तर 6 वाजता असते माझा बाकीच्या नंतर असेल काम पण आज मी तिकडे गेले वाटल्यास तिकडे गेला म्हणजे कांदा द्यायचं आणि कांदा आपण तुम्ही बघितलं असेल माझ्या आता एक मी चॅनलमध्ये सॉरी एक हे ओपन केलं होतं एक अकाउंट जेवणासाठी स्पेशल म्हणजे त्याच्या रील्स वगैरे येत होत्या पण मग माझा एक थोडा प्रॉब्लेममध्ये झाला प्रॉब्लेम म्हणजे कसं काही ते सगळं मला बाकीच्या गोष्टी मॅनेज करायला लागतात म्हणून वेळ नव्हता वापर म्हणून मी बंद केला अकाउंट तर ते विषय असा झाला का रील्स वगैरे शूट करायची मी जॉब
मग मी 7 वाजता घरी आल्याच्या नंतर मग मी कसं तरी शूट कर एक व्हिडिओ शूट करायला म्हणजे खूप हे असतं बघा त्याच्यामध्ये मला तर तेव्हा मला माहिती आहे तुम्हाला वाटत असेल 30 सेकंदाची जरी रील असेल एखादी किंवा युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ असेल तर त्याला साधारण कमी कमी 2 तास देते म्हणजे भूक खाते माझी हा मग 1-1.5 तास म्हणजे 1 तास पकडून चला कुठल्याही व्हिडिओसाठी 1 तास द्यायचा म्हणजे सगळं करायचं 1 ते 1.5 तास आवरायला तर वेगळाच असला वेगळंच वेळ लागते वेगळा आणि त्याच्यामुळे मला साधारणतः माझे कामून आल्यापासून म्हणजे जरी 7ला घरी आले 7:30ला जरी याच्या रेसिपीला लागली समजा मी बनवायला तर कमीत कमी मला 10-10-11 वाजता सगळं आवडेल म्हणजे ती रेसिपी बनवून शूट करून कारण की एक शूट घ्यायचं परत बंद करायचं कॅमेराकडे जायचं हे खूप जास्त माझ्यासाठी मेहनत असते बरं का एक रील बनवायची तरी पण आणि तर विषय असा झाला की ते बनवायला मला वेळ पुरत होता म्हणजे वेळ होता बाहेर पण मला झोपायला तर होत होता डोळ्याला पाणी आलं मला डोळ्याला पाणी आलं याच्यामुळे कांदा ठेवल्यामुळे तर उशीर होत होता म्हणजे उशीर कसा करायचा की मला सगळं आवरायचं मग 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर सगळं परत पुन्हा सकाळी उठायचं आवरायचं परत ते सगळे पाचशे पाडेकांचं पुन्हा परत तेच सुरू होतं त्याच्यामुळे मग काय केलं असं ठरवलं की नाही बंद करून टाकते किंवा थोडे दिवस त्याला आराम देते ना अकाउंट आहे तसं पोस्ट वगैरे पण आहे डिलीट वगैरे काही केलेलं नाही तर पण म्हणजे अकाउंट प्रायव्हेट केली मी ते आता इन फ्युचर जर वेळ घेतला मला किंवा अजून काय असेल तर मग मी बघन त्यावेळेस पण मी त्याच्यावरती रेसिपी अपलोड वगैरे करायचे आणि नंतर मध्ये करणार होते थोडंसं घ्यायची म्हणजे विषय असा झाला की साधारणतः मी 15 दिवस केला असं कंटिन्यू 15 ते 1 महिनाभर होतो साधारणतः अकाउंट त्याच्यापासून चांगला भेटला होता चांगले फॉलोअर्स वगैरे होते आणि सगळं व्यवस्थित होतं पण ते मला माझ्या बाकीच्या गोष्टी ऍडजस्ट होत नव्हत्या म्हणून मी ते बंद केलं तर बंद पण का केलं वेळ पुरत नव्हता आणि ते खाऊन माझं वजन वाढलं होतं आणि मग नंतर मला वाटलं मग भाषेत वाढ झाली मग ते बरं वाटलं मग वाटलं मला फालतूचे विचार आले मग फालतू विचार म्हणजे चांगलेच होते तसे पण की आपण आता स्वतःसाठी काहीतरी वेळ देऊया म्हणजे सेल्फ टाइम त्या गोष्टीला कुठल्या बाबा जिम तरी जॉईन करा काही क्लास जॉईन करा ते चालू होतं माझं म्हणून मी काही केलं माझं सतत मला कसं असते कन्फ्युज असते खूप गोष्टींमध्ये सतत मला ते प्रॉब्लेम आहे का काय मला कळत आहे मला पण कंटिन्युअसली म्हणजे मी कुठल्याही गोष्टीमध्ये खूप जास्त कन्फ्युज असते ते घेते ते असते म्हणजे असं मला खूप विचार करावा एखाद्या गोष्टीला सांगायचं असेल तर म्हणजे काही लोकांमुळे किंवा असं काही आहे का असं लोक पुन्हा कारण मला म्हणते मी वाईट करीत नाही त्या गोष्टी पण तरी पण खूप विचार करून करावं लागते आता भले आपण म्हणून काय करतो त्या 4 लोकांचा विचार करायची किंवा कोणी ते 4 लोक आपल्या वेळेत येत नाहीत असं नाही तसं नाही पण त्यांचा विचार येतेच बघा कुठलीही गोष्ट करायचं नव्हतं कारण की माझी अजून तेवढी मेंटॅलिटी नाही किंवा मी अजून तेवढी हुशार नाही की त्या लोकांचा विचार नाही करायचा मला माहिती आहे की ती लोक मला गेले येणार नाही येत चला मी तिथं पण 4 लोक आहेत ना नातेवाईक पाहून ते विचार करायला भाग पडतो ह्या गोष्टी मी हे करते आपण वेळ वगैरे बनवतो मी बघा कुठले एकदम असे बिंदास बनवून पण वेळ टाकून आणि कुठलीही गोष्ट असतं कुठलीही मग ते मला व्हिडिओ असं तरी स्टोरी टाकायची नाही अपलोड करायची नाही त्याच्यावरती पण खूप विचार करते म्हणजे मला म्हणजे माझ्या असं लोक नाही टाकतात सांगते तुला विचार करू लोकांना वाईट करत नाही स्वतः प्रमोट स्वतः घेतेच वस्तू स्वतः करते सगळ्या गोष्टी नाही मग काय करते त्या लोकांना विचार करायचे त्यावेळेस मला थोडंसं सपोर्ट वाटते त्या गोष्टीमध्ये आणि मग ती गोष्ट करताना जर एखादी असेल तर विचार करायला लागते म्हणजे मला एवढं सांगायची की माझ्या गोष्टी करायला खूप जास्त कन्फ्युज असते ते मला नाही माहिती माझ्याकडे कधी नाही काय नाही वेळ लागणार आहे तर मला सांगण्याचा मुद्दा एवढा झाला मी टॉपिक निघाला की आपण बंद करण्यावर पण काहीतरी रिझन होते कारण होते की त्याच्यामध्ये माझ्या डोक्याला होते जिम जॉईन करायची नाही काहीतरी करायचं मग मध्ये काय केलं तर मग केलं वाटतं 1 महिन्यामध्ये साधारणतः सुरुवातीला डिटाचे क्लासेस जॉईन केली 8 दिवस गेले असेल तर पैसे पण पेमेंट केलं त्यांना आणि नंतर पण विचारायला मला वेळ भेटत नाही नंतर मग आणि तुम्ही सगळं आम्ही शिकायची असतं तर आपण होईल त्या गोष्टीला पण मग परत ते पण क्लासेस बंद केले ते क्लास बंद केल्यानंतर मग आपल्याला ज्याच्यात आवड ते करूया मला डान्स क्लासची आवड आहे डान्स मला करायला आवडते नाही आवडते मला छोटे तर मग मी डान्स करायला तिकडे ॲडजस्ट केले ॲडजस्ट याच्याकडे सोडलं मग डान्सला जॉईन केली डान्सला जॉईन करायचं ते पण 10-15 दिवस केले ते पण मग मध्ये सोडून दिले कारण की वेळ नव्हता पॉसिबल होत नव्हतं सारखी चिडचिड असले चालू होतं माझं मग ते पण बंद केले मी आणि मग ठरवलं की जिम लावला म्हणजे म्हटलं गिटार क्लासेस डान्स क्लासेस आणि नंतर म्हणलं जिम लावायचं कारण की मग जिम पण डान्स क्लास लावण्यावर काहीच कारण नसतं होतं म्हणजे एक विचार होता की हा थोडं फिट पण राहतो आणि पण थोडा की दिवसाचं स्पेस वगैरे असेल नाही काय होतं पण ते काही जास्त नव्हतं 10 वाजता काय 10 वाजता घरी तेच गाडी जेवण वगैरे ते झालं मग नंतर विचार केला दिवशी होत नव्हतं आणि पुन्हा नंतर हे प्रॉब्लेम मध्ये तेच करायला लागले गोष्टीला जास्त तर मग ते पण क्लास बंद केली बंद केल्याच्या नंतर मग विचारायला की आपण जिम करूया तर जिम जॉईन केली जिम म्हणजे नाही केली लावली नाही म्हणून विचार केला जोपर्यंत हे फिट होत नाही आपण पण आवडीच आहे आणि कंटिन्यू करायची तोपर्यंत मला कुठे विचार करायचे हे वाजते फालतूला केला आपण सुरू केल्यानंतर ते क्लास जॉईन केली परत ते डान्स जॉईन केली परत बंद केली झालं पण ते फक्त एक गोष्ट त्याला काढून विचार करून लोकांना मला माहिती आहे लोक येणार नाहीत माझ्या वाईट वेळेत आणि याच्या अगोदर पण अशा खूप वेळेस घडल्या घटना म्हणजे माझ्या फॅमिलीसोबत माझ्यासोबत माझ्यासोबत
वाईट नाही, पण अशा वेळ आली प्रत्येकावरच वेळ येते ती, आणि रिअलाइज होत्या वेळेस की आपली कोणी सत्य कोणी होते. त्याला सांगायचा टॉपिक हेच होता की मी का होते त्याच्यावर नाही बघा, मी करते. तर तुम्हाला मला एकच हे करायची आहे, रिक्वेस्ट आहे माझी की बघत असं ब्लॉग पूर्ण गेला असेल तर सांगा मला की काय करावं त्या 4 लोकांचा विचार करण्यासाठी. मला फक्त कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाला मला DM करा, मी त्याच्यानी तुमचं वेगळं असेल तर मी करतो. हे सांगितलं तर तुम्हाला कोणी बघितलं असेल त्या अकाउंटला इंस्टाला युट्यूबला पण सोडत होते मी ते याच्या जेवणामध्ये. तर सांगायचं काम होतं मला की मी सतत कन्फ्युज असते आणि मलाच नाही माहिती असतं काय गडबड केली याच्यामध्ये. जेवढी रोज करतो तेवढा एखादी शब्द चुकी असते त्यासाठी सॉरी. आणि आता मला असं वाटतं कंटिन्युअसली ब्लॉग सुरू करावं, पण ना वेळ पण नाही. आणि कधी वेळ भेटला तर चांगलं विचार असते की आता मी जास्त गेलो तरी काही मी जास्त गेलो काही मला माहिती वाईट नाही करीत. 2,000 टक्का माहिती मला वाईट करीत नाही, काही जगाच्या वेळेला नाही करीत काही नाही, पण येते असते. तरी पण म्हणजे तुम्हाला अजून कसं एक बिंदास ब्लॉग काढायचे, म्हणजे अशा गोष्टी विचारच नाही करत त्या लोकांचा. हा माझा विषय नाही, काही पण म्हणजे काही पण नाही, माझा विषय मला पर्सनली त्यांच्याशी बोलायचं, पर्सनली ते ठेवायचे का प्रायव्हेट ठेवायचे हे माझे निर्णय असले पाहिजे त्या गोष्टीवर. म्हणजे असं म्हणत होते आणि त्याच्यासाठी मला काय करायला लागलं तुम्हाला कोणी सांगा त्या 4 लोकांचा विचार कमी कर आणि माझा विषय स्वतः जाऊ, असं मला काहीतरी मोटिवेट करा सांगते मी हा व्हिडिओ. तर मला आता पुढे माझी होती तुम्हाला बोलत एक म्हणजे माझ्या असे आणखी भरपूर असे किस्से मी तुम्हाला कधी फ्युचरमध्ये आणखी अशा असं वेळ आली तर मी ते किस्से तुम्हाला सांगेन नक्कीच. किस्से म्हणण्यापेक्षा गोष्टी त्या काही चांगल्या कोण काही वाईट पण असं आहेत भरपूर, असं मी तुम्हाला पुढे कधीतरी सांगेन स्पेशली वेळ काढून ब्लॉग बनवून स्पेशली सांगा. तर आता माझी भाजी बनलेली आहे, शिस्ती भाजी आता 10-15 मिनिटं शिजल 10 मिनिटामध्ये. तो बाकी आवडत नाही, भांडे कपडे फरशी थोडं लावायचं, फ्रेश व्हायचं आणि नंतर शूट करायचं, असा माझा दिवस जात असते. त्यासाठी स्पेशली रेग्युलर ब्लॉग बनवणार, प्रॉपर भांड्यापासून ते कपड्यांपर्यंत एक स्पेशल बनवणार मी. आणि आता हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला, 8 मिनिटं झाला, 8-9 मिनिटं झाले. आता मी स्टॉप करते आणि पुढचा वेगळा घेते. त्याच्यात माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की मी आता आवरलेलं आहे बाकीचे कामं, तरी पण अजून कपडे वगैरे राहिले. माझं थोबाडाची पण क्लिनिंग करायची, मला घासायचे तोंड बिंड जराशी. तर बघत राहा, चलो. बघू शकता मी आता शूट करून आले आणि अजून मेकअप काहीच काढला नाही, तशीच बसलेले. जेवण करायचे, मला जेवायला घेतलेलं आहे मी आता चपाती भाजी आणि बाहेरून थोडंसं पार्सल आणलं होतं ज्यूस. तर जेवण करणार, मस्त खाणार आणि बाकीचे कामं नंतर आवडत नाही. तर आता जेवणावरती ताव मारते कारण की 4:30 वाजलेत, 5 वाजायला लागलेत. एवढी जास्त भूक लागली मला, काहीच खाल्लं नाही सकाळी, फक्त चहा पिलेला आहे मी. तर चलो अभी मैं खाना खाती, आप देखते रहिए. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि माझं सगळं आवडलेलं आहे. तर मी बाहेर जाते, थोडंसं विकनेस आलाय, नारळ पाणी काहीतरी कोल्ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक वगैरे प्यायला. आणि नंतर पुढे काय करणार हे मला पण माहिती आहे, तुम्ही ब्लॉग बघत राहा पूर्ण. तर आता मी बाहेर जाते, 7-7:30 वाजले आहेत आता. मला आणखीन माझ्या बहिणीकडे जायचं आहे कारण की तिचं मला सकाळपासून 4 ते 5 वेळेस कॉल आला आहे, पण माझं कामच आवडलं नव्हतं म्हणून मग तिला काहीच रिप्लाय केलं नाही, येते किंवा नाही. आणि आज पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेला आहे आणि विकनेस पण खूप जास्त भयंकर आलेला आहे. तर आता ते विकनेस दूर करण्यासाठी मी काहीतरी स्पेशल खायला जाते किंवा प्यायला जाते, तुम्ही बघत राहा. योगेश भाई एकटाच आहे मला गल्लीमध्ये सोबत, डॉगेश भाई. ए माग सर माग बघू नको तिकडे जा, मम्मा काय करते बघते. कमाल कपानाची लेवल पार झाली नसत असते. उलटा लागला थोडा प्रॉब्लेम. काढला ना ते, काढला कसं होतं ते डोळ्याच पाहिजे म्हटलं. मटका आला, मटका आला, मटका द्यायला सांगा मध्ये मध्ये, पुन्हा म्हणतात माझ्या ब्लॉग मध्ये घेतले म्हणून. द्या मला खवान, नाही खवान चाल खवान, काम करायचं जरा. संपला लय मारीन तुला, संपला म्हणल्यास एवढं मारीन ना मी तुला परत.
गोल्या बोल हे क्लच लावू का मी माझा क्लच कुठे गेला वरी ठेवलाय का मी सॉरी क्लच नाही ए खवान चल बरं हा खवान जा खवान तोंड घालते मध्ये माझ्या व्हिडिओ मध्ये चालेल एक थँक्यू सो मच हातात खायचं काही काम कर देते तुला टोमॅटो देते जा टमाटा देते टमाटा चमच घेऊन ये जा तिकडून थँक्यू याच्यात टाकले कुठे तरी कसं म्हणजे कसं म्हणजे कसं अरे बाई गो त्यांनी नारळ पाणी प्यायला आलेले आणि तुम्ही बघू शकता आता मी ह्या ब्लॉगचा एंड करणार आहे आणि लवकरच भेटूया काहीतरी नवीन घेऊन बाय